ओम नमः शिवाय। भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते। वटसावित्री, मंगळा, गौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रत आहे। त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे। या व्रताची देवता भगवान शिव व माता पार्वती आहे। पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते। तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला। तो सहन होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले। नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली। पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकरांची अर्धांगी झाली। अशी ही दृढ निश्चय व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती माता ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे। म्हणून माता पार्वती जवळ पतीला उदंड आयुष्य व चांगले आरोग्य मागायचे असते आणि स्वतःचं सौभाग्य अखंड ठेवण्यासाठी देवीला प्रार्थना करायची असते। हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी सर्व महिलांनी त्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावे। पांढरे तीळ आणि आवळा एकत्र वाटून त्याचे उटणे तयार करावे। त्या दिवशी उपवास करावा। नंतर नदीवरून वाळू आणून 3 शिवलिंग तयार करून मांडावीत आणि षोडशोपचार पूजा करावी। पूजा करत असताना मंत्र म्हणणे खूप आवश्यक आहे, तरच आपल्याला पूजेचं फलप्राप्ती होते। तर मंत्र काही असा आहे: उमा महेश्वर देवताभ्यो नमः। हा मंत्र पूर्ण पूजा होईपर्यंत म्हणत राहावा आणि हरतालिका पूजेची षोडशोपचार पूजा करत राहावी। पूजेमध्ये देवाला कोणती फुले अर्पण करावी? फुलांमध्ये चाफा, केवडा, कण्हेर, बकुळ, कमळ, शेवंती, जास्वंद, मोगरा ही फुले अर्पण करणे खूप आवश्यक आहे। आणि पानांमध्ये पण अशोक, आवळ्याचं पान, दुर्वा, कण्हेराचं पान, कदंब, ब्राह्मी, आगाडा आणि बेल अशा प्रकारची पत्री देवाला अर्पण केल्याने आपल्याला फलप्राप्ती होते। स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत खूप श्रेष्ठ आहे। माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली। त्याची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा आणि सौभाग्यवती स्त्रियांनी या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करण्यात येते। कुमारिका व सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात, पण विधवा स्त्रिया पण हे व्रत करतात। विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात, पूजा करत नाही। आणि ही सर्व पूजा झाल्यावर व्रताची कथा आहे ती सर्वांनी ऐकावी। ही कथा ऐकली तरच हरतालिका पूजेचं आपल्याला पूर्ण फलप्राप्ती मिळते। ही कथा माझ्या पुढील व्हिडिओमध्ये आहे, ती तुम्ही नक्की ऐकावी आणि कथा पूर्ण ऐकावी, अर्धवट सोडू नये। तरी सर्वांनी हरतालिका व्रताचं नियमांचं पालन करून आणि निर्जला व्रत ठेवून व्रत करणे म्हणजेच हरतालिका व्रताची पूर्ण फलप्राप्ती आहे। ओम उमा महेश्वर देवताभ्यो नमः।